सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल एव्हरीवन. आय होप यू गाईज लुकिंग ॲब्सोल्युटली फाईन. तर आज मला व्लॉग नाही करता आलं कारण की ॲज यू ऑल नो आज संडे होता, त्याच्यामुळे मला थोडेसे काम होते. पण मी एक बुक वाचली जिचं नाव आहे 48 लॉज ऑफ पॉवर बाय रॉबर्ट ग्रीन. त्याच्यामधला एक लॉ आवडला जो की आहे लॉ 10 इन्फेक्शन. तर तो मी तुमच्यासोबत शेअर करू इच्छितो. तर तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की या लॉचं नाव असं काय, द लॉ ऑफ इन्फेक्शन. तर तो असं सांगतो आहे की जे अनलकी अनहॅपी जे लोक आहेत, जेव्हा आपण त्यांना भेटतो तर त्यांची जी निगेटिव्ह एनर्जी असते ती सुद्धा आपल्याला अफेक्ट करते. तर तशा लोकांपासून आपण थोडं लांब राहिलं पाहिजे. हा लॉ ऐकायला थोडा स्वार्थी वाटत असेल, पण हा लॉ तुमच्या यशासाठी खूप लाईफ सेवर आहे. कारण जेव्हा आपण म्हणतो की संगत गुण आणि सोबत गुण, पण रॉबर्ट ग्रीन याला त्यांच्या सायंटिफिक पर्स्पेक्टिव्हमधून असं पाहतात की जेव्हा एक व्हायरस दुसऱ्या बॉडीमध्ये एंटर करतो तशाच भावना आणि ह्युमन नेचर सुद्धा कॉन्टेजियस असतात. पण आपण काही लोकांना पाहतो जे त्यांच्या लाईफ टाईममध्ये कायम संकटात सापडतात. त्यांना आपण अनलकी असं म्हणतो, पण खरं तर ते अनलकी नसतात. हे त्यांच्या चुकीच्या निर्णयांचे आणि स्वतःच्या कॅरेक्टर फ्लॉजचे परिणाम असतात. जेव्हा तुम्ही अशा व्यक्तींना मदत करायला जाता तेव्हा तुम्ही त्यांना बाहेर काढत नाही, तर तुम्ही स्वतःच त्यांच्या नकारात्मक चक्रात अडकता. तर आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की हे लोक कसे असतात आणि यांना कसं ओळखायचं. तर त्यांच्यात काही गोष्टी असतात जसे की ते आपण आयडेंटिफाय करू शकतो. जसं एक आहे की ते नेहमी रडत असतात की का ते अनलकी आहेत, पण ते हे नाही मान्य करत की ते अनलकी काय आहेत. ते स्वतःच्या डिसिजन्समुळे ते अनलकी आहेत आणि यांचं आयुष्य कधीच असं स्टेबल नसतं. हे कायम यांच्या दरवेळेस यांच्या लाईफमध्ये काही ना काही ड्रामा किंवा काही ना काही गोष्टी चालू होतात. आणि तिसरी जी मेन गोष्ट आहे की ते जेलस, की हे लोक इतके जेलस असतात की जेव्हा तुम्ही काय अचिव्हमेंट अनलॉक करता तेव्हा हे लोक आनंदी होण्याच्या ऐवजी तुम्हाला तुमच्या चुका सांगत राहतात, की असं ॲप्रिशिएट नाही करत की तू काही गोष्ट चांगली केली किंवा तू स्टार्ट केलं. तर असं नाही करत ते कधी. समजा अशी लोक जर तुमच्या लाईफमध्ये असतील तर काही गोष्टी सांगता की ज्याच्याने तुम्ही त्यांना अवॉइड करू शकता किंवा प्रिव्हेंट करू शकता. त्यातून काही गोष्ट आहे की त्यांच्याशी बोलू नका किंवा त्यांच्याशी काही करू नका, त्यांना वाचवायचा सुद्धा प्रयत्न करू नका. हे थोडं असं तुम्हाला रफ साऊंड करेल, पण हीच रियालिटी ट्रूथ आहे की तुम्ही त्यांना काहीच वाचू नका. ते जसे आहेत त्यांना त्यांच्या हालवरती सोडून द्या. तर असं सांगतं की त्याऐवजी तुम्ही चांगल्या लोकांच्या संगतीत राहा, ज्याच्याने तुम्ही आनंदी राहाल आणि तुम्ही डिसिप्लिन राहाल. तुमचे हॅबिट्स चांगले होतील, तुम्ही लाईफमध्ये अजून चांगलं परफॉर्म करू शकता. कारण की आपण आधीच ऐकलं, जसं बॅड हॅबिट्स किंवा इन्फेक्शन जसं कॉन्टेजियस असतं, तसं पण तुम्ही जर चांगल्या लोकांच्या संगतीत राहाल तर ते सुद्धा तुम्ही इक्विप करू शकता किंवा ते सुद्धा तुम्ही ॲक्वायर करू शकता चांगले हॅबिट. कारण की जसं आधी सांगितलं की ह्या लोकांची मदत करू नका, कारण की दयाळू असणं चांगलं आहे, पण स्वतःला संपवून मदत करणं हा मूर्खपणा आहे. लक्षात ठेवा, तुम्ही ज्यांच्यासोबत राहता, ज्यांच्यासोबत चालतात तसेच तुम्ही बनता. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, आयुष्य तुमचं आहे. लाईफ इज युअर्स अँड इट इज इम्पॉर्टंट टू यू, नॉट टू अदर्स. तर कायम लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या आयुष्यासाठी एक बेटर सेल्फ बनू शकता. त्याच्यामुळे कायम चांगल्या लोकांसोबत राहा आणि चांगल्यासोबत बोला. विथ दॅट सेट, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तुमचं काय मत आहे ते मला सांगा. सो थँक्स फॉर वॉचिंग.